मंडळी नमस्कार. राजकारणात कोण कसे रंग बदलेल आणि कोण काय रंग दाखवेल हे सांगता येत नाही. गंमत अशी झाली की देशाचे काय सडक निर्माण मंत्री, महामार्ग मंत्री नितीन गडकरी, ज्यांना आपण रोडकरी या नावाने ओळखतो, म्हणजे भारतातल्या सगळ्याच रस्त्यांचे दिवस चांगले आणण्याचं काम गडकरींनी केलं. महाराष्ट्रातला कोणता माणूस पंतप्रधान पदावर विराजमान होऊ शकतो अशांची यादी काढायची ठरली तर गडकरींचं नाव अग्रक्रमावर येतं. मी आता शरद पवारांचं नाव अग्रक्रमावर येतं यासाठी म्हणत नाही की शरद पवार मुळातच एका राज्यातल्या एका छोट्या भागाचे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रवादी असलेल्या पक्षाचे प्रमुख म्हणून उरलेले आहेत. आपल्या आपल्या पक्षाचे त्यांचे खासदार दोन आकडीत कधी जात नाहीत. त्याच्यामुळे शरद पवारांची शक्यता नाही आहे होण्याची, पंतप्रधान होण्याची. पण म्हणून अग्रक्रमावर मी गडकरींचं नाव घेतो की महाराष्ट्रातून जर कोण पंतप्रधान होण्याची क्षमता आत्ताच्या घडीला ठेवून असेल तर ते नितीन गडकरी आहेत. नक्कीच महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला नितीन गडकरी पंतप्रधान व्हावे वाटतात. पण या व्हावे वाटताच्या भावनेचा राजकीय वापर करणारे गडकरी आणि मोदींच्या मध्ये मतभेद आहेत हे पसरवत असतात, दाखवत असतात. आता गडकरींनी पंतप्रधान पदाची अपेक्षा व्यक्त करणं न करणं हा संपूर्णतः गडकरींचा विषय, त्यांच्या ह्याच्यातला विषय. भाजपने त्यांना करावं का हाही भाजपचा विषय. पण गडकरींनी या भावनेचा उपयोग करून लोक मला कसं फितवत होते, मला काय म्हणत होते हे सांगितलं. आणि ते म्हणाले की मलाही ऑफर येत होत्या, पण मी त्यांना म्हणालो तुमची ऑफर मी का स्वीकारू बुवा तुमची ऑफर मी. म्हणजे मी माझ्या विचाराशी निष्ठ आहे, मी माझ्या भावनांशी निष्ठ आहे, मी माझ्या पक्षाची निष्ठावान आहे. माझा पक्ष करेल तर होईल, नाही करेल तर मी माझ्या पहिल्यांदा प्रायोरिटी त्याला आहे. बरं, गडकरींनी कोणाचं नाव घेतलं नाही, त्यांनी आपलं मला ऑफर आली होती एवढं सांगितलं आणि ते खाजगी कार्यक्रमात सांगितलं. बरं, गडकरींनी हे सांगितल्यावर अनेकांना असला काही त्यांचा पोपट जागा झाला ना, बस काही बोलायला लागले. म्हणजे हे प्रातर्विधीवाले बोलले, त्यानंतर नाना पटोले बोलले, त्यानंतर मग सुप्रिया सुळे बोलल्या आणि या सगळ्याच्या बोलण्यात गडकरी चालतील असं होतं. मला बाकीच्यांचं सोडा, नाना पटोलेंनीही शुभेच्छा द्याव्या त्याचं आश्चर्य. ते बघा, त्यांना कोणी सांगितलं, कोणी म्हटलं तो भाग वेगळा आहे, त्याचं नाव सांगितलं पाहिजे त्यांनी. पण आता ते काय सध्या त्यांच्या पक्षामध्ये जे काही रस्सीखेच चाललेली आहे, नरेंद्र मोदी वर्सेस गडकरी, त्याचा परिणाम आहे तो. त्यांना जेव्हा गडकरी असं म्हणतात तर त्यांना प्रधानमंत्री बनायची इच्छा आहे. ते प्रधानमंत्री बनत असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा. ऐकलं, म्हणजे भारतीय जनता पक्षाला विरोध करणारे नाना पटोले, मोदींना विरोध करणारे नाना पटोले, गडकरींच्या विरोधात निवडणुकीला उभं टाकून गडकरीच्या विरोधात मी निवडून नाही आलो तर राजकारणातील संन्यास घेईन म्हणणारे नाना पटोले. अरे कमाल आहे का नाही नाना पटोलेंची. एवढा सगळा विरोध करून सुद्धा नाना पटोलेंना भारतीय जनता पक्षाचं सरकार आलेलं चालतं, गडकरी पंतप्रधान झालेले चालतात. याला म्हणतात ना कसं असतं ते. ठीक आहे, चला, मी संजय राऊतांचं ऐकवत नाही तुम्हाला, कारण संजय राऊत काय आता ते बोलायच्या, म्हणजे आता तुमची जशी अवस्था आहे तशी माझी होऊ लागली. पहिल्यांदा हा माणूस बोलतो काय म्हणून मी ऐकत होतो, आता बोलणं ऐकून राग येऊ लागलाय, जाऊ दे वाटायला लागलाय, काय करावं अशाच्या विषयात. त्यामुळे सोडून देतो तो विषय. जरा पुढचं ऐकवतो, पुढचं फार महत्वाचं आहे. सौभाग्यवती सुप्रिया सदानंद सुळे ज्या CKPN असल्याचा प्रचंड मोठा अभिमान बाळगतात, तसे फोटो देखील ट्विट करतात. या सुप्रिया सदानंद सुळे ज्या बारामतीच्या खासदार आहेत, शरद पवारांच्या कन्या आहेत, त्या CKP सुळेंना गडकरी पंतप्रधान पदावर चालतात. ऐका, माझा विश्वास आहे की गडकरी साहेबांसारख्या नेत्यांची ह्या देशाला गरज आहे. प्रधानमंत्री झाले तर सगळ्यात जास्त आम्हाला आनंद होईलच. एक मराठी माणूस एवढ्या मोठ्या पदावर बसेल, पण नुसता मराठी नुसता आहे त्याचा अभिमानच आहे, पण नुसतं मराठी नाही, त्यांचं कर्तृत्व पण मोठं आहे. जे मराठी ते आहेतच, त्याबरोबर कर्तृत्वही मोठं आहे. ऐकलं, आता हे ऐकल्यावर माझ्या मनात प्रश्न पडतो, ब्राह्मणांचा कट्टर विरोध करणाऱ्या CKP सुप्रिया सुळे म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं ते अनाजी पंत वगैरे सगळं त्यांचं अख्खं घरच म्हणतं की हो, कधी शरद पवार, कधी अजित पवार, कधी रोहित पवार, कधी सुप्रिया सुळे पवार, चालू असतं अखंड ब्राह्मणांना शिव्या घालणं. देवेंद्र फडणवीस नाही जमत, भाजपासारखा फालतू पक्ष यांच्या लेखी दुसरा कुठला नाही. पण गडकरी मात्र चालतात आणि गडकरींची सत्ता येणार असेल तर या त्यांना शुभेच्छा द्यायला आणि सहकार्य करायलाही तयार. आता कळलं द्वेष कोणता आहे तो.
आता तुमच्या लक्षात आलं असेल की यांचा द्वेष गडकरींचा नाही आहे, यांचा द्वेष फडणवीसांचा आहे, यांचा द्वेष मोदींचा आहे. मोदी आणि फडणवीस यांनी शरद पवारांच्या राजकारणाला जो पायबंद घातलाय त्याच्यावरती यांचा आक्षेप आहे. तिथे खरी गडबड आहे आणि त्याच गडबडीपोटी हे सगळं चालू आहे, त्याच द्वेषापोटी हे सगळं चालू आहे. त्यांना ब्राह्मण गडकरी देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान झालेले चालतात, पण ज्याच्याविषयी द्वेष आहे, ज्याला अकेला म्हटलंय, ज्या पंतप्रधानाला शिव्या घातल्यात ते चालत नाही. हा खरा यांचा द्वेष आहे आणि इथेच यांचा दुहेरी चेहरा उघड पडतो. नमस्कार.